वो डॉक्टर है, मैं डॉक्टर नहीं हूं, लेकिन ऑपरेशन में करता हूं। और महाराष्ट्र के तमाम लोगों ने देखा है मानेचा आणखी बघा काय काय गेलंय। काही लोकांना बिना ऑपरेशन बिना इंजेक्शन बरं केलं। काही लोक फिरत नव्हते, फिरायला लागले। ये नया भारत है, ये घुस के मारने वाला भारत है, पहिले वाला भारत नहीं। अगोदरच्या लोक आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते, तरी सुद्धा बरं काढत नव्हते। आपल्याला मी एवढंच सांगतो, पहलगाम नंतर पाकिस्तानला जो काही धडा शिकवला तो त्यांना चांगला माहित आहे। आणि त्यांनी जे काही निरपराध लोकांना मारण्याचं पाप केलं याचं देखील त्यांना सबक चांगली शिकवली आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ये नया भारत है, ये घुस के मारने वाला भारत है, पहिले वाला भारत नहीं। अगोदरच्या लोक आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते, तरी सुद्धा बरं काढत नव्हते। आता जे विरोधी पक्षातले लोक हिशोब मागतायत, किती ड्रोन गेले, किती मिसाईल गेले। अरे बाबा, या देशामध्ये पाकिस्तानने किती हल्ले केले, किती सैनिक शहीद झाले, किती बॉम्बस्फोट झाले, याचा हिशोब विचारायला पाहिजे होता। पण दुर्दैवाने आपल्या सैनिकांच्या शौर्यावर या ठिकाणी संशय घेण्याचं पाप हे करतायत। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आपली फौज जी आहे, आपलं लष्कर, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स एवढी मजबूत आहे, ताकदवार आहे, आणि त्यांच्या मागे पण ताकदवान प्रधानमंत्री आहेत। आतापर्यंत कधी पाकिस्तानला असा धडा शिकवला नव्हता, अशी अद्दल घडवली नव्हती, तशी अद्दल आपल्या लष्कराने घडवली। याचा अभिमान आहे आपल्याला, याचा सार्थ अभिमान। आणि म्हणून मी मागे पण म्हणालो होतो, हमारी फौज और मोदी जी ने पाकिस्तान के घमंड को तोड़ा है। पाकिस्तान वालों, ये कांग्रेस का हाथ नहीं, ये मोदी जी का हथौड़ा है। ये मैं बहुत पहले जब पहलगाम का जब हमला हुआ तब मैंने कहा था। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आज जे काही तुम्ही केलेलं आहे हे काम इतिहासामध्ये नोंद करण्यासारखं आहे। आणि पहिल्यांदा देशासाठी, आपल्या सैन्यासाठी रक्तदान शिबिर, सिंधू महारक्तदान यात्रा सुरू झालेली आहे। आपले पत्रकार देखील आहेत, संपूर्ण देशभरातून, महाराष्ट्रातून देखील या ठिकाणी आलेले पत्रकार, त्यांनी देखील पाहिलं इथलं वातावरण। म्हणजे महाराष्ट्रातून जम्मू आणि काश्मीरमध्ये येऊन रक्तदान करणं, एवढा मोठा प्रवास करून इथं रक्तदान करणं ही सोपी गोष्ट नाही। आणि म्हणून मला याचा अभिमान आहे की खऱ्या अर्थाने आज आपण जे काही काम केलेलं आहे हे काम न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं झालेलं आहे। आणि म्हणून मगाशी आपल्या चंद्रहारने देखील सांगितलं, आता एक सुरुवात आहे। आणि ये तो काय म्हणतात त्याला, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आणि खऱ्या अर्थाने तुम्ही काही घडवू शकता। एवढे लोक, आणि मला इथे येताना फार अडचणी आल्या। मगाशी आपल्याला चंद्रहारने सांगितलंच होतं, पहिल्यांदा तर तो पायलट म्हणाला उधर तो वेदर खराब है, तिकडे हवामान खराब होत चाललेलं आहे। वहां का पायलट ने मुझे बताया, गुप्ता जी बोले वहां पर वेदर खराब हो रहा है, आप फ्लाई करना थोड़ा खतरा हो सकता है। मैंने कहा उसको, चलो हिम्मत की कीमत होती है, चलो चलते हैं ऊपर। और खतरे से खेलने का मुझे शौक भी है।
और आपको बताऊंगा, जब इच्छा शक्ति होती है तो ऊपर वाला भी अपने साथ होता है। आणि आम्ही आर्मी उधमपूरमध्ये आपण उतरलो ना, उधमपूर आर्मी हॉस्पिटल में गए, तिथं गेलो, तिथून मग पुन्हा आम्ही सगळं त्यांना भेटलो। तिथं आपल्या आर्मीच्या परिवाराला भेटलो, लहान लहान मुलं होती, खुश झाले, अरे बाबा महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे इकडे आलाय। शेवटी आपली एक जिव्हाळा असतो, आपुलकी आहे, आणि सगळे महाराष्ट्रातले सैनिक पण खुश झाले। आणि तिथून दुसऱ्या आपल्या हेलिकॉप्टरमधून, म्हणजे त्याच हेलिकॉप्टरमधून आम्ही इकडे यायचं, का तुम्हाला भेटायचं, तुमचं मला चंद्रावर दाखवत होता, बघा इथं सगळं भरलेलं आहे, सगळे लोक वाट बघतायत। आणि नेमकं त्या हेलिकॉप्टरचं काहीतरी गडबड झाली। मला वाटलं आता आपल्याला बाय रोड जावं लागेल आणि 2 ते 2.5 तास लागले असते, परंतु माझी इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की तुम्हाला भेटणं, रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटणं आणि सर्व कार्यकर्त्यांना भेटणं, याशिवाय इथून जाणं नाही। आणि ते बघा, दुसरं मोठं हेलिकॉप्टर आलं एअरफोर्सचं, आणि त्या हेलिकॉप्टरमधून डायरेक्ट या कॅम्पसमध्येच आपण उतरलो। हे देखील बघा, अडचणी येत असतात, परंतु इच्छाशक्ती महत्त्वाची असते। मी त्यांना सांगितलं, काही चिंता करू नका, सगळ्या कष्ट दूर होतील, सगळ्या अडचणी दूर होतील। आपण ठरवलंय ना, आपल्या या एम्समध्ये आलेल्या रक्तदात्यांना भेटणं ठरवलंय ना आपण मनापासून, आपली भेट होणार म्हणजे होणार। आणि त्यामुळे तुमची आमची भेट झाली, आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन की आज एक नवीन आपण हे उपक्रम हा नवीन सुरू केलेला आहे। खऱ्या अर्थाने मला वाटतं हा भारताच्या इतिहासातला पहिला हा रक्तदान शिबिराचा प्रयोग आहे। शिबिर नाही, ही यात्रा आहे। आणि म्हणून आम्ही आता ठरवलंय, जे जे भारतीय लष्करासाठी रक्तदान करतील त्यांना रक्तवीर म्हणून आपण पुरस्कार करणार। हे पण एक शौर्य आहे, आणि खऱ्या अर्थाने आज याची गरज आहे। रक्त बनवता येत नाही, ते रक्तदानच करावं लागतं, आणि आपलं रक्त कुणाला जाणार आहे, कुणाचा जीव वाचणार आहे, आपल्याला माहित नसतं। हम जो रक्तदान करते हैं गुप्ता जी, वो किसको हम दे रहे हैं, किसको देने वाले हैं, उसका अता पता हमें नहीं होता है, लेकिन जान बचाने का काम हमारा रक्तदान करता है, जीवदान देने का काम हमारा रक्तदान करता है। आणि म्हणून रक्तदान हे महादान आहे, आणि म्हणूनच हे पुण्याचं काम आहे। आणि मला अभिमान आहे की या ठिकाणी आपल्या चंद्रहारने सगळ्यात पहिलं जे काम आहे ते काम यशस्वी करून दाखवलेलं आहे। तुझ्या जीवनामध्ये जे जे संकल्प तू करशील ते सर्व संकल्प पूर्ण होतील, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी देतो। या महाराष्ट्रातले किंबहुना देशभरातले जे पैलवान आहेत, यांना महाराष्ट्र तर आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचंच आहे, आणि ज्या ज्या तालमी आहेत त्या त्या तालमींना देखील जे जे काही आवश्यक सहकार्य आहे ते ते आपल्याला करायचं आहे। खरं म्हणजे हा पैलवान काय करू शकतो, तुम्ही तर तुमच्या कुस्तीमध्ये पण बरेचसे डाव असतात ना, ते डाव तुम्हालाच माहीत असतात, परंतु आमच्या राजकारणात पण बरेच डाव असतात। आणि म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणजे या हॉस्पिटलमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत। मेरा बेटा भी डॉक्टर है, ऑर्थोपेडिक सर्जन है वो, और वो 3 बार लगातार मेंबर ऑफ पार्लियामेंट बना है। अभी वो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने ऑपरेशन सिंदूर जब हुआ, उसके बाद जितने डेलीगेशन पूरी दुनिया में भेजे थे, एक डेलीगेशन का नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे ने किया।
वो डॉक्टर है, मैं डॉक्टर नहीं हूं, लेकिन ऑपरेशन में करता हूं। और महाराष्ट्र के तमाम लोगों ने देखा है मानेचा आणखी बघा काय काय गेलंय। काही लोकांना बिना ऑपरेशन बिना इंजेक्शन बरं केलं, काही लोक फिरत नव्हते, फिरायला लागले। त्यामुळे आजचा दिवस आपला चांगला आहे, आपण काय कोणावर टीका करायची। आणि एकनाथ शिंदे टीकेला टीकेने उत्तर देत नाही, आरोपाला आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो। जिथं जिथं आपत्ती येते, संकट येतं, आता तिथं तर एकनाथ शिंदे जातोच। आता तर चंद्रहार आणि तुमची एवढी मोठी महाराष्ट्रातली पैलवानांची फौज मिळाल्यानंतर काय अशक्य आहे, मला अशक्य काय। आणि म्हणून हे सगळं वैभव आहे आपलं। चंद्रहार प्रॉपर्टी किती आहे, संपत्ती किती आहे, पैसे किती आहेत, यापेक्षा तुमची श्रीमंती जी आहे, ही श्रीमंती बसली आहे समोर, हे वैभव आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।